साहेबांनी या महोत्सवासाठी खूप गेल्या 1 महिन्यापासून सहकार्य केले, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार। या ठिकाणी आमचे माळवे ताई आणि माळे साहेब आणि त्यांचे 2 मुलं यांचं देखील स्वागत आणि सत्कार आमच्या सीमाताईंच्या हस्ते होणार आहे। आपले माळवे परिवाराचा खूप खूप धन्यवाद, त्यांचा ताईंच्या हस्ते सत्कार झालेला आहे। त्यानंतर ताईंचं स्वागत सत्कार करायचं आहे, सीमाताईंचा केलाय ना, मी करतो आणि नंतर मग ताई या ठिकाणी या महोत्सवाला शुभेच्छा देतो। शाळांच्या गजरामध्ये स्वागत करा। काही वेळात वेळ काढून या भीम महोत्सवाला इथं आलं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत, पुन्हा शाळांच्या गजरामध्ये स्वागत करा। प्रत्येक वर्ष आम्हाला आशीर्वाद म्हणून या भीम महोत्सवाला येतात, त्यांचा पण खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी आमच्या सीमाताई या महोत्सवाला शुभेच्छा देतील। सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवाण वंदन करते, ज्यांनी जातीयता गुलामगिरीतून आम्हाला मुक्त केले, असे आमचे मुक्तीदाते भारतरत्न ज्यांचा आज आपण जन्मदिवस साजरी करत आहोत, असे आमचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन करते आणि आपल्या सर्वांना जय भीम करते। जय भीम। खरं म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विनोद भाऊंनी भीमोत्सव हा 5 दिवसाचा साजरी केलेला आहे त्यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीने। साहेबांनी कालच त्यांना बोलून गेलेले आहेत की एप्रिल महिन्यामध्ये जे जन्मतात ते खरोखरच कर्तृत्ववान आणि नावारूपाला येणारी माणसं असतात, त्यापैकी विनोद भाऊ आपण एक आहात। खरं म्हणजे त्यांची नाळ ही समाजाशी जोडलेली असते। आपण कधी पण पहा, एप्रिल महिन्यातले जे पण जन्मलेले असतात ते समाजाशी बांधिलकी बांधणारे माणसं असतात। आपण देखील समाजाशी जोडलेले आहात। आपल्याला उदंड असं आयुष्य लाभो, निरोगदायी असं आयुष्य लाभो, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत, हा संकल्प जो प्रतिष्ठान संकल्प आहे याच्या वतीने फक्त तुम्ही भीमोत्सव साजरी न करता, माझं तर म्हणणं आहे तुम्ही सगळ्यांचे भाऊ आहात, तर साहेबांचे आता 10 वर्ष ते मंत्री झालेले आहेत। आता शिलाताई बोलल्या की कुठे सुद्धा कोणी आजारी असेल तर तुमच्या ऑफिसच्या बाहेर लाईन लागलेली असते, तर तुम्ही एखादं वृद्धाश्रम खोलावं। नुकतंच आता मी माझ्या भावाला गमावलेलं आहे, 10 दिवस झाले, एक रिहॅबिलिटेशन सेंटर खोलावं, लोकांच्या उपयोगी येईल असं काहीतरी असं माध्यम या संकल्पाच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तुम्ही सुरू करावं। जिथे पण माझी मदत लागेल तिथे मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, कारण मुंबईमध्ये जागा पाहिली तर मिळत नाहीये, पण आम्हाला पूर्वी एक 10 वर्षापूर्वी आमच्या प्रतिष्ठानला आमच्याच बांद्र्यामध्ये जागा मिळाली होती। त्यानंतर शिलाताईंच्या आणि भाऊ प्रतिष्ठानसाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण मुंबईमध्ये जागा शिल्लक नाही बोलले होते, पण त्यानंतर आपण तुमच्या प्रतिष्ठानासाठी आपण प्रयत्न करू, तुम्हाला एखादी जागा मिळवून देऊ आणि त्या माध्यमातून तुम्ही एक चांगलं लोकांच्या उपयोगी येईल अशी काहीतरी गोष्ट तुम्ही सुरू करावी अशी मला या प्रसंगी वाटतं। खरं म्हणजे हा 5 दिवसाचा कार्यक्रम असतो, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी, आज लावणीचा कार्यक्रम आहे, काल साहेबांनी उद्घाटन केलं, उद्या महिलांचा कार्यक्रम आहे, प्रत्येक दिवसात काहीतरी प्रबोधनात्मक कार्यक्रम तुम्ही घेण्याचं हे जे संकल्प केलेलं आहे, हे जे भीमोत्सवाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन देण्याचं काम करत आहात, असंच आपण प्रबोधन देण्याचं काम करावं। इथे मुलुंडची मंडळी जेव्हा बाबासाहेबांची जयंती येते इथे 3-4 ठिकाणी जयंती साजरी होत असते आणि प्रत्येक जण हा शेवट एका ठिकाणीच करतो आणि भीम आपण बघतो पूर्ण जगभर भीमाची जयंती साजरी होते, बाबासाहेबांची जयंती साजरी होते, पण कुठेही दंगा
असं दंगल वगैरे कधीच घडून येत नाही. मुलुंडमध्ये तर 3 ठिकाणी होते, पण अगदी शांततेने आणि आनंदाने साजरी पार पडते. तर सर्व तुमच्या लोकांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करते की तुम्ही सहकार्य करतात. अशा मोठ्या जयंती जेव्हा साजरी होतात तेव्हा कोणीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतं, मग तुम्ही चांगल्या पद्धतीने ही जयंती साजरी करता असता. खरं म्हणजे कोरोनाचा काळ गेला. कोरोनाच्या काळामध्ये विनोद भाऊंनी खूप लोकांना मदत केली आणि तो काळच असा होता की प्रत्येक लोक एकमेकांना भेटायला बोलायला देखील धडवत होती. पण आता त्यातून आपण सावरलेलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला मुक्तीचा म्हणजे मार्ग दिलेला आहे, एक मानवतेचा संदेश दिलेला आहे. गौतम बुद्धाची आपल्याला एक गौतम बुद्ध जे मानवतेच्या आधारित आहे असा धम्म दिलेला आहे. या धम्मावर आपल्याला चालायचं आहे. मी मुलुंडला आले. माझं सासर डम्पिंग रोडच आहे. माझ्या सासरकडच्या सर्व मंडळींना भेटते. मला खूप आनंद होतो. माझे दीर देखील इथे आलेले आहेत. माझ्या गावा इथे आलेले आहेत. माझी सासू दरवर्षी यायची. पण या अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये आमच्या घरामध्ये खूप काही लोक अशी दगावलेली आहेत. काहीतरी दुःखद घटना घडलेल्या आहेत. त्यातूनच सावरून मी विनोद भाऊंना शब्द दिला होता की माझ्या भावाला जाऊन आज 27 तारखेला तो गेला. आम्ही 10 दिवस झाले, पण मी शब्द दिला होता त्यामध्ये मी आलेली आहे. शेवटी मी असंच बोले, 14 एप्रिल उगवली आहे आमची आनंदाची पहाट. त्या काळी बाबासाहेबांनी जातीयवादांची लावली वाट, म्हणून आपण आज या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती करतो आहेत. झगमगाट झगमगाट. खरं म्हणजे आज आपल्याला बाबासाहेबांचा जे मार्ग आहे, बाबासाहेबांनी आपल्याला जे संकल्पना दिले, विचार दिले ते घेऊन जायचे आहेत. काल या ठिकाणी साहेब आले, पूर्ण प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आज मी आले. आज या ठिकाणी या पक्षाच्या या जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकभाऊ रणदिवे उपस्थित आहेत. आपले भालेराव सर उपस्थित आहेत आणि सर्वजण आणि भाऊ गांगुर्डे आहेत. सर्वजण उपस्थित आहेत. सर्व रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित आहेत. महिला वर्ग उपस्थित आहेत. सर्वांना मी 14 एप्रिलच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. विनोद भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आठवले परिवाराच्या तर्फे मी तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभो असा आशीर्वाद देते. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद ताई. आपण जे पण आपल्या भाषणामध्ये बोललात त्याचा नक्की मी प्रयत्न करेल आणि संकल्प करेल एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि हा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. ताईंचं मनापासून आभार, धन्यवाद. आपण एवढं व्यस्त असताना देखील या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी पुन्हा युवक आघाडी आणि नवीन संकल्पच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मुलुंड तालुक्याचे तसेच ईशान्य मुंबईचे आमचे नेते सुरेश पाले, तसेच ईशान्य मुंबईचे दुसरे नेते विनोद साळवे, तसेच मुलुंड तालुक्याचे सेक्रेटरी राजूभाऊ साळवे, तसेच मुलुंड तालुक्याचे वार्ड अध्यक्ष 104चे हनीभाऊ कदम, तसे गौतम भाऊ त्रिभुवन, विनयभाई मनोहर, उमेश खरात. या ठिकाणी सर्वांचे हार्दिक स्वागत. काही पाहुणे आलेले आहेत. वेळेनुसार आपण सर्वांचे सत्कार घेणार आहोत. या ठिकाणी अजून 3 दिवस कार्यक्रम आहे. सर्वांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होणार आहे. या ठिकाणी सचिन जी बनसोडे यांनी कृपया करून मंचाकडे यायचं आहे. या ठिकाणी आमचे गायकवाड साहेब असतील, रामदासजी असतील, यांनी कृपया करून मंचाकडे यायचं आहे. तसेच आमचे चेंबूरचे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे नेते महेंद्र भाऊ भोळे ते पण इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. तसे आमचे मार्केटचे शांताराम शेख, तसे मार्केटचे दुसरे शेख रामदास भाऊ सोनवणे, तसेच आमचे मार्केटचे विनोद भाऊचे मित्र रामलाल शेख हे इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच आमचे मुलुंड तालुक्याचे दुसरे कार्यकर्ते आमचे उत्तम भाऊ वायरे, तसे ॲडव्होकेट सुशील भाऊ शिलवण, तसेच आमचे राष्ट्रवादीचे नेते एक स्वप्नील सावंत हे पण इथं उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. तसे आमचे आठवले साहेबांचे बंधू शरद भाऊ आठवले इथं उपस्थित झाल्याबद्दल, संमती बनसोडे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हे इथं उपस्थित झाल्याबद्दल खूप धन्यवाद.
या ठिकाणी आमच्या मान्यवरांचं स्वागत होणार आहे, सत्कार होणार आहे. कृपया करून सचिन बनसोडे आपण मंचावर यायचं आहे. प्रकाशजी गंगाधर नगरसेवक यांनी देखील मंचावर, आमचे माणिक शेठ यांनी देखील मंचावर यायचं आहे. त्यानंतर माणिक शेठ आपण मंचावर यायचं आहे. हो नगरसेवक साहेब, प्रकाशजी गंगाधर साहेब, या कृपया करून मंचावर. या ठिकाणी प्रत्येक दिवशी या ठिकाणी सर्वांचं स्वागत सत्कार होणार आहे. काही चूक भूक झाली तर आपण क्षमा करावी, कारण थोडं मी स्टेजवर आहे पण समोर काही कळतच नाही कोण आहे काय आहे, त्यामुळं आपण सर्वांनी जरा सहकार्याची भूमिका करावी. आमचे श्रेष्ठी या ठिकाणी श्रेष्ठींचा देखील 5-6 दिवस मला शब्द दिलाय तर मी प्रत्येक दिवशी या ठिकाणी येणार आहे कार्यक्रम समजून. तर साहेब आपला सत्कार होणारच आहे, पाहुण्यांचा सत्कार अगोदर होऊन जाऊन द्या. या ठिकाणी आमचे नगरसेवक प्रकाशजी गंगाधर साहेब यांचा सत्कार आमचे प्रतीक सांगारे करतील. त्यानंतर माझे मित्र आणि विद्यार्थी सेनेचे नेते सचिनभाई बनसोडे यांचं स्वागत तुषार करतील. आमचे दुसरे मित्र म्हणून पूर्वेचे माणिक दादा, फेमस व्यक्तिमत्व पूर्ण ठाणे आणि मुंबई मधलं, यांचं स्वागत या ठिकाणी अभय डोळस करतील. या ठिकाणी आमचे गंगाधर साहेब या ठिकाणी 2 शब्द. सचिन 2 शब्दात तू गेम मोस्टर शुभेच्छा. या मुंबई परिसरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष विनोद भाऊंचा नवीन संकल्प प्रतिष्ठान आणि त्यांची संपूर्ण टीम ही 2-3 महिन्यापासून अगोदरपासूनच ही पूर्वतयारी करत असते. आणि एखादा कार्यक्रम 1 दिवसाचा घेण्यासाठी जी मेहनत लागते त्याच्यापेक्षा 5 दिवसाचा कार्यक्रम घेण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते त्यांची संपूर्ण टीमकडे बघून कळतं. परंतु एक मनामध्ये जिद्द, या समाजासाठी एक आपली असलेली एक श्रद्धा ही या संपूर्ण टीमकडून नेहमीच दिसण्यात येते. आणि विनोद भाऊ सारखा खमक्या नेता, एक मित्र, इथला सगळ्यांचा मोठा भाऊ हा दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतो. वेगवेगळे रक्तदान शिबिर घेतात, आरोग्य शिबिर घेतात आणि नेहमीच इथल्या जनतेमध्ये ते मिसळून असतात. इथेच नाही तर मुंबईमध्ये कुठेही कार्यक्रम असले, आमच्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम असला तर विनोदभाई गावापर्यंत आमच्या साताऱ्यापर्यंत येतात. हे आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा या नेतृत्वाला या पक्षामध्ये काम करत असताना एका संविधानात पदावरती जाण्यासाठी मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. येणाऱ्या महानगरपालिकेत विनोद जाधव हे आमचे मोठे भाऊ नगरसेवक व्हावेत हीच या मंचकावरून मी अपेक्षा करतो. आणि नगरसेवक झाल्यानंतर याच मंचकावरती, याच मैदानावरती त्यांचा भव्य सत्कार त्या मुलांच्या वतीने व्हावा ही आज आम्ही शुभप्रसंगी इथं मी आश्वासन करतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सचिन. या ठिकाणी आमचे नगरसेवक प्रकाशजी गंगाधर साहेब या ठिकाणी शुभेच्छा देतील. आता मी माजी नगरसेवक आहे.
विनोद भाऊच्या या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या भीमोत्सवाला आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रतिवर्षी सालाबादप्रमाणे या व्यासपीठावर येतो, कार्यक्रमाला येतो. तर म्हणजे विनोदच्या प्रेमापलीकडे काही दिसत नाही आपल्याला. मला खरं डॉक्टरकडे 10ची अपॉइंटमेंट होती, परंतु आता विनोदी थांबवलंय आणि गांगुर्डे पण म्हणाले की विनोदला विचारल्याशिवाय जायचं नाही, त्याच्यामुळे मी थांबलो. असू द्या, पुन्हा एकदा शुभेच्छा. ह्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्या उत्सवामध्ये पण आम्ही सर्वजण आपण सामील होणार आहोत. विनोदचं ह्या प्रतिष्ठानला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं आमचं आता भाषणाचा व्यत्यय नको आहे. लोक कार्यक्रम पाहायला आलेले आहेत आणि ते करत असताना जास्त भाषण करणं चुकीचं आहे. विनोदला राजकीय भविष्यामध्ये राजकीय एक स्थान मिळावं या माझ्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. अशी मिठी साजरी पावसात प्रीतीच्या धावणी भावनाताई गृह खात्याच्या असिस्टंट कमांडंट CISF या ठिकाणी आलेल्या आहेत. मी त्या ताईचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही कृपया करून मंचावर जायचं आहे. ताई, आपण मंचावर यायचं आहे. मी तुमचं स्वागत आणि सत्कार करणार आहे. अभिषेक, आपण देखील मंचावर या. तर ताईंचा सत्कार स्वतः विनोद भाऊ करतील. आपले शिलाताई गांगुर्डे तसेच अनिलभाई गांगुर्डे यांच्या सून नसून तर मुलगी असून त्यांची मुलगी तसेच आमचे भारत सरकारचे CISF चे आहे. त्यांनी कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्यांनी वेळात वेळ काढून येतात. अभिषेक गांगुर्डे यांचाही सत्कार विनोद भाऊ जाधव करतील. अभिजित गांगुर्डे यांचा सत्कार विनोद भाऊ स्वतः करतील. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. ताई दिल्लीवरून वेळात वेळ काढून या भीम महोत्सवासाठी भेट देण्यासाठी आलेल्या आहे. ते आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली. ताईंचं कौतुक खरं तेवढं कमी आहे. इतक्या कमी वयामध्ये UPSC मध्ये भारतात 14वी आली. अत्यंत कष्ट करून सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करायचं आहे. कमी वयामध्ये वडिलांची तिची मेहनत आहे. म्हणजे आम्ही तिची स्टोरी ऐकली जेव्हा बसल्यानंतर, म्हणजे तिने 18-18, 20-20 तास अभ्यास केला. म्हणजे त्यांच्या वडिलांनी आम्हाला जेव्हा आम्ही चर्चा करत होतो तर तिचा जो रूम होता त्या रूम मधून ती बाहेरच येत नव्हती. फक्त अभ्यास आहे की अभ्यास. इतका अभ्यास करून तिने आज UPSC मध्ये म्हणजे भारताची जी आयोगाची जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये भारतामध्ये 14वी आली आणि महाराष्ट्रामधून पहिली आली. हे आमच्यासाठी आणि या भीम महोत्सव म्हणजे बाबासाहेबांचं खरोखर जेवढं कौतुक करता येईल तेवढं करावं लागेल. कारण बाबासाहेबांमुळे आज ही आपली माता या दिल्लीच्या दालनामध्ये गेलेली आहे. या ठिकाणी आज तिची पोस्टिंग दिल्लीच्या ठिकाणी मेट्रो, दिल्लीची जी मेट्रो आहे त्या मेट्रोमध्ये तिची पोस्टिंग आहे असिस्टंट कमांडंट म्हणून. आणि ती मुंबईत देखील काही दिवसांनी येणार आहे आणि आम्ही वाट पाहतो यायची. तत्पूर्वी आम्ही ताईला या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सांगतो. मला असं कळालं की काल विनोद मामांचा वाढदिवस होता. मी नव्हते. तुम्हाला बेस्ट विशेस, व्हेरी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि
सर्वांना येणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी इथे आले, इथे बसलेल्या सर्व पालकांना आणि मुलींना एक मेसेज द्यायचा आहे की जितकं शिक्षण घेता येईल, आपल्याला जितके फॅसिलिटीज आंबेडकरांमुळे भेटलेले आहेत त्याचा फायदा उचला, शिका, खूप मोठे व्हा आणि चांगल्या चांगल्या एक्झाम्स देऊन चांगले पोझिशन्स घ्या. थँक्यू. धन्यवाद ताई. एक 2च मिनिटं अजून सत्कार घेतो. आमचे मस्के दादा, मनोजभाई आणि सतीशभाई कृपया करून मंचावर यायचं आहे. ओ शिंदे आपण पण या. नारायणजी या, दादा या पटकन. आवाज थोडा डाऊनच ठेवा. मी या माझ्या सर्व मित्रांचं, बंधूंचं मनापासून स्वागत करतोय. अभिषेक, आपण सतीशभाईंचं स्वागत करायचं, फुलगुच्छ देऊ. मनोज यांचं स्वागत. प्रतीक हे पटकन. यानंतर आमचे मस्के दादा आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आमचं तुषार त्यांचं स्वागत करतील. आमचे नारायणजी या ठिकाणी भाजपचे नेते आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. अभिषेक त्यांचं स्वागत करतो. कुणाल पवार यांचं देखील स्वागत करतो. प्रतीक करतील. या ठिकाणी अत्यंत सुंदर असा लावणीचा कार्यक्रम आमच्या शिंपीजींनी केलेला आहे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आता आपल्याला 1-2-3 गाणे चांगल्या लावण्या घ्या आणि त्यानंतर मग नियमाचं पालन करून आपण उद्या पुन्हा भीमगीतांचा मोठा कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर, महाराष्ट्राची संस्कृती असा सर्व मिक्स कार्यक्रम या मंचावर होणार आहे आणि आपण लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करावा. आमचे विनोद भाऊंचे मित्र, तसेच प्रत्येक वेळी खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळी विनोद भाऊने आवाज दिला त्यावेळी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कुठलंही सर्व काम सोडून ते उपस्थित राहतात. तसेच आमच्या प्रत्येक वर्षी भीम महोत्सवाला उपस्थित राहून एक भीम महोत्सवी शान करतात. तसे आमचे मित्र विनोद भाऊचे भाऊ आऊभाई, ठाण्याचे शान, शिंदे साहेबांचे जवळचे समर्थक आऊभाई यांना विनंती करतो त्यांनी मंचकावर जायचंय. त्याचा विनोद भाऊ सत्कार करतील. त्याचं ओरिजिनल नाव आहे नितेशभाई पाटोळे, पण त्यांना ठाण्यामध्ये आऊभाई म्हणून ओळखतात. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा त्यांचा. शिंदे साहेबांचे समर्थक व त्यांची संपूर्ण टीम, कृपया संपूर्ण टीम, त्यांची संपूर्ण टीम यांनी मंचकावर यायचं आहे. कृपया सर्वांनी त्यांचे सगळे जवळचे मित्र कृपया मंचकावर जायचं आहे. हॅलो, विनोद भाऊ त्यांचा सत्कार करतील. पूर्ण संपूर्ण टीम त्यांची, आऊबाई यांची संपूर्ण टीम कृपया मंचकावर जायचं आहे. सनी उर्फ खली हे पण इथं आल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. अविनाश इंदुलकर हे पण इथं आल्याबद्दल त्यांचं स्वागत. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची इथं सांगता होणार होती, पण आपण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन काही कोळी गीतांची फरमाईश या इथं आली आणि ती पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही सर्व कलाकार करतोय. या ठिकाणी या कार्यक्रमाला खरोखर योगदान दिलेलं आहे. आई खुनाचं योगदान, माळव्यांचं योगदान या भीम महोत्सवासाठी झालेलं आहे. मी त्यांचं शतश आभारी आहे आणि आपलं सर्व कुटुंबाचं कल्याण हो ही बुद्धचरणी प्रार्थना करतो. जय भीम, नमो बुद्धाय. इंद्राणीच्या खोऱ्यात डोंगर माथ्यावर बसलेली आई म्हणजे एकवीर आई. मासेमारी असो किंवा घरात कोणतंही मंगल कार्य या आईला नमस केल्याशिवाय हे आगरी कोळी बांधव कोणतंच कार्य पूर्ण करतायत आणि त्याच आईच्या चरणी हे पुढील पुष्प. उद्या याच ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हिंदुस्थानी भाऊ या ठिकाणी उद्या येणार आहे. कृपया प्रदीप शिंपीताई संपूर्ण टीम, कृपया संपूर्ण टीम, लावणी टीम पूर्ण संपूर्ण असलेली मंचकावर यायचं आहे.
कृपया टाळा झाला जवळ त्यांना सांगते पाटीचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा पूर्ण टीमचं. विनोद भाऊ जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच नवीन संकल्प प्रतिष्ठानचे आयोजक विनोद भाऊ जाधव हे पूर्ण टीमचा सत्कार करतात. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. उद्या याच ठिकाणी आपला भीमगीतेंचा जल्लोष कार्यक्रम इथं होणार आहे, त्याची नोंद करून घ्यायची आहे. तुम्हा सर्वांना मुलुंडकरांना विनोदजी हे मनोरंजनाचे कार्यक्रम उपलब्ध करून देतात, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि उद्या खूप मोठा कार्यक्रम आहे. आपल्या या कार्यक्रमामध्ये हिंदुस्थानी भाऊ इथे उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी आणि भीम जयंतीच्या शुभेच्छांसाठी. धन्यवाद. हॅलो सर्व मुलुंडकरांसाठी एक खास सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्या मागासवर्गीयांसाठी एक ग्राहक संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर निर्मित ग्राहक संस्था म्हणून या नावारूपाने आपल्या मुलुंडमध्ये आणलेली आहे. तरी त्या संस्थेमध्ये आपण भागधारकांची संख्या वाढवणार आहोत. तरी कृपया या ठिकाणी एक टेबल आपण ठेवलेला आहे. या ठिकाणी सर्व मुलुंडकरांनी फायदा घ्यावा असे मी त्यांना आवाहन करीत आहे. जय भीम. कार्यक्रम संपला. तसेच आपले नवीन संकल्प प्रतिष्ठान तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सर्व कार्यकर्ते प्रदीप संगारे, तुषार वैराट, भिखू भाई, योगेश जाधव, प्रथम जाधव, अक्षय डोळस, प्रवीण अस्वर, आर के भाई, अभिषेक सिंग, आमोद आणि आयुष या सर्व आपले कार्यकर्ते तसेच सर्व आपले नवीन संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते टाळ्यांच्या गजरात सत्कार झाला पहिल्यांचा प्रत्येक वेळी आणि आम्हाला पूर्णपणे मदत करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या लोकांचा खूप मोलाचा हात आहे. तसेच आमचे वरिष्ठ जेवढं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आमचे राकेश माडिक साहेब यांनी कृपया बाजूला बसा. विनोद भाऊ यांची बाजूला बसा. तसेच सुभाष भाऊ कदम तसेच आमचे आनंद भाई भजंत्री यांचा वाढदिवस आहे. आता थोड्या वेळामध्ये कोणी जाऊ नये. आनंद भजंत्री यांचा वाढदिवस आहे. आपल्याला एक केक कापून यांचा थोड्याच वेळात एक जल्लोष करायचा आहे. तसेच सूर्या फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते इथं आल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. तसे आमचे सूत्रसंचालकार सुनील कांबळे हे पण इथं आल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. माळवे परिवार यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांचे मनापासून आभार. काही लोकांचा सत्कार अजून 3 दिवस आहे. सर्वांचे सत्कार समारंभ होणार आहेत. नवीन संकल्प प्रतिष्ठान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने भीम महोत्सव 2025चे आयोजन सालाबादाप्रमाणे होत आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा स्वाद घेतात, शुभेच्छा देत आहेत. या ठिकाणी मानवी दादा आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. या कार्यक्रमात आल्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आमच्या सर्वच टीमचं फोटोग्राफर असतील, साऊंड सिस्टम असेल, लाईट सिस्टम असेल, ऑर्केस्ट्राची सर्व टीम असेल, आणखून स्क्रीन LED जे LEDवर लाईव्ह दाखवत आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. त्यांचं देखील स्वागत आम्ही शेवटच्या दिवशी करणारच आहोत. आलेले सर्व विशाल देखील आमचा मित्र कालपासून ठाण्याहून येतोय, त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अशा सर्वच मान्यवरांचं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा कार्यक्रम संपलेला आहे. उद्या पुन्हा आपल्याला या कार्यक्रमाचा स्वाद घ्यायचा आहे आणि पुन्हा उद्या याच जोशामध्ये उद्या देखील आपण या मंचावर दिसणार आहोत. आपल्या सर्वांचं मनापासून आभार. शुभरात्री. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट.
अपना चारों को सर काय वेटा वेट समोर 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 का माझ्याकडे